तिच्यावरती गलिच्छ आरोप। या आता होत्या ना पेन ड्राईव्ह वाल्या ताई, त्यांना मुलगा हवा होता, मुलगा। हिला पहिली मुलगी आहे, दुसरी मुलगी प्रीमॅच्युअर होती, तिची डेथ झाली आणि डॉक्टरने सांगितलं आता हिला मूल होऊ शकत नाही। हे मी नाही सांगितलंय, त्या गौरीनी सांगितलंय। आणि त्याच्यानंतर तिचा छळ चालू झाला। हे त्या माय म्हणजे तिच्या वडिलांनी आणि त्या पोरीनी मला रडत सांगितलं कशा पद्धतीने शिवीगाळ होते, कशा पद्धतीने मारहाण होते। एवढंच नाही, या विद्वान बाईच्या धाकट्या मुलाने वहिनी म्हणजे आई म्हणतो अशा वहिनीवरती हात टाकला, तिचा विनयभंग केला। तिने हे घरी सांगितलं। ही सासूबाई हिने सांगितलं घरात या गोष्टी होतात, याची चर्चा करायची नाही। घराबाहेर काढलं। 2 दिवसांनी वडिलांना घेऊन गेली, वडिलांना मारहाण केली, सुनेला मारहाण केली। पोलीस स्टेशनला गेले, पोलिसांनी हाकलून दिलं, कारण गौरीची सासू कोणी साधी बाई नव्हती, ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमदार होती, महिलांची अध्यक्ष होती। त्याच्यानंतर ज्या वेळेला मेडिकल सर्टिफिकेट घेऊन गेले, FIR लिहित असताना ही विद्या चव्हाण, हिचा नवरा, हिचा मुलगा पोलीस स्टेशनला आले आणि धमकी दिली की जर हे थांबवलं नाहीस तर तुझ्या जीवाला, तुझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे। अरे ही बाई जिनी आपल्या नातवाला, एका मुलीला तिच्या आईपासून तोडलं, ही मला शहाणपणा शिकवणार? आणि ती कोणाकडे नाही गेली, ती पवार साहेबांकडे सुद्धा गेली। महाराष्ट्राचे जाणते राजे सगळ्या प्रश्नांमधले, ती उठून चित्रा वाघकडे नाही आली, ती पवार साहेबांकडे गेली। तिने सांगितलं नो रिस्पॉन्स। मग ती प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलाकडे गेली, नो रिस्पॉन्स। ते डॉक्टर तिच्या परिचयाचे होते, ते म्हणाले मी चित्राताईंना सांगतो तू त्यांच्याशी बोल। पोरगी डॉक्टर आहे, हो पोरगी सुशिक्षित आहे, तिला मी चमचा देऊन बाळकडू पाजायची गरज नाही। इतकी ट्रॉमा मध्ये पोरगी होती, लाज वाटायला पाहिजे या बाईला। आज मला हे बोलायला लागलंय।